Hello. May I come in? Yes. Good afternoon, ma'am. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. बस. Thank you, sir. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या. सर मी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातून आलेलो आहे. माझे 10वी शिक्षण तासगाव येथे झालेले आहे. त्यानंतर मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयामध्ये डिप्लोमा पूर्ण केला. यानंतर मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथून राज्यशास्त्र या विषयामध्ये 2021 साली पदवी पूर्ण केली. माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील, मी आणि माझा मोठा भाऊ आणि वहिनी असे 5 जण आहोत. आणि मी सध्या पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. ओके. तुम्ही पश्चिम महाराष्ट्र म्हणता. हा. का पश्चिम महाराष्ट्र एवढं डेव्हलप्ड आहे इतर रिजन्स पेक्षा? सर त्यासाठी 3-4 कारणे वाटतात मला. एक राजकीय प्रभाव, जे काही महत्वाचे नेते महाराष्ट्रातील आहेत आणि त्यांनी जे काही सिंचनाचा विकास झाला त्या ठिकाणी, उद्योगधंद्यांचा विकास झाला. तसेच सर कोकण जवळ असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला फायदा झालेला आहे. ओके. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा करून तुम्ही पॉलिटिकल सायन्स आर्ट्स कडे गेला, काय असं? सर डिप्लोमाचा अभ्यास करत होतो त्यावेळी माझे जे काही सिनियर्स होते किंवा हॉस्टेल मेट्स होते ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रशासनात उतरत होते आणि त्यांच्याकडून ज्या काही मला इन्साईट भेटल्या होत्या, जे की आपण प्रशासनात उतरून चांगले सकारात्मक बदल घडवू शकतो समाजामध्ये आणि आपल्याला अशी करण्याची एक लेजिटिमेट ऑथॉरिटी भेटते आणि व्यापक स्तरावर एक संधी भेटते. त्यानंतर सर मी असं डिसिजन घेतले की प्रशासनात उतरायचे. त्यासाठी मी पूर्ण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमध्ये डिस्टन्स एज्युकेशनला ऍडमिशन घेतली. त्यात तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन घेतलंय. हो. काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे ओपन युनिव्हर्सिटीचे? सर ओपन युनिव्हर्सिटीचा मुख्य हेतू ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी असते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला सर जर तो तिथे प्रेझेंट राहून अकॅडमीमध्ये जर शिक्षण घेऊ शकत नाही तर त्याला पदवी करण्याची संधी प्राप्त व्हायसाठी मुख्यतः मुक्त विद्यापीठ असतात. तुमचं मुख्य कारण फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करावी म्हणून तुम्ही वायसीएम मध्ये ऍडमिशन घेतलं? तसं नाही सर. माझी मुख्य कारण होते की मला माझा बहुतांश वेळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी द्यायचा होता आणि जे काही अकॅडमिक वर्क होते वायसीएमचे त्यासाठी कमी वेळ द्यायचा होता. ओके. मराठा रिझर्वेशन द्यावं का? सर मला असं वाटतं की मराठा रिझर्वेशन जी काही मागणी होत आहे त्याचा विचार केला जावा. त्यामागील ज्या काही समस्या आहेत जसे सर त्यांची नोकरीमधील त्यांचे प्रतिनिधित्व आणि सुप्रीम कोर्टाने काही ट्रिपल टेस्ट क्रायटेरिया दिलेला आहे की मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, त्यावरून आलेले जे काही आकडेवारी आहेत त्यानुसार जर मागास निकष पूर्ण होत असतील तर मराठा आरक्षण द्यायला काही हरकत नसेल सर. ईडब्ल्यूएस आरक्षण आपण आर्थिक मुद्द्यावर दिलं. हो. तुम्हाला वाटतं का योग्य आहे असं आर्थिक मुद्द्यावर आरक्षण देणं? सर घटनेमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक मुद्द्यावर आरक्षण अशी तरतूद केली होती आणि त्यानंतर सर आर्थिक मुद्द्यावर मागणी वाढू लागली. जी 50% क्रायटेरिया होता त्याच्या पुढे जाऊन सर केंद्राने ईडब्ल्यूएस आरक्षण दिले होते. मला तर पर्सनली सर वाटतं की म्हणजे जे काही आर्थिक दृष्ट्या सुवर्ण जातीतील लोक आहेत जे केवळ ज्यांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी संधी किंवा त्यांच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर असल्यामुळे प्राप्त होत नाही त्यांच्यासाठी हे चांगले आरक्षण आहे सर. G20 प्रेसिडेन्सीचा भारताला काय फायदा झाला? सर G20 प्रेसिडेन्सीमुळे मुख्यतः भारताची काही ग्लोबल इमेज आहे ती समोर आली. भारताच्या देशाने जी काही राजकीय आर्थिक प्रगती केली आहे त्याचे जगासमोर उदाहरण ठेवण्याची भारताला संधी प्राप्त झाली होती. त्यामुळे भारताचे काही आर्थिक हित संबंध आहेत ते किंवा भारतामध्ये पायाभूत सुविधा किंवा नोकरी किंवा गुंतवणुकीसाठी ज्या काही संधी निर्माण झाल्या ते चांगले वातावरण निर्माण झाले ते दाखवण्याची जगासमोर दाखवण्याची भारताला संधी निर्माण झाली होती. तसेच G20 परिषदेमधील जे काही बैठका होत्या त्याचा अजेंडा किंवा त्याची चर्चासत्राचा विषय ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांना असतात मुख्यतः. त्यामुळे भारताला दारिद्र्य, शाश्वत विकास किंवा बेरोजगारी या विषयावर चर्चासत्र मांडण्यासाठी विषय आले होते. तुमच्या आवडणारे पॉलिटिशियन कोण? मला सर पर्सनली अरविंद केजरीवाल आवडतात. ओके. बर. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री करून प्रशासनात आले असते त्याचे काय तोटे झाले असते? सर मॅडम तोटे झाले नसते, चांगलंच झालं असतं.
कारण मला माझं टेक्निकल नॉलेज अजून खोलवर आलं असतं, इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं असतं तर. पण मला असं वाटतं की मला पुढे जाऊन UPSC करायचा माझा मानस होता आणि त्याबद्दल मी ब्रांच चेंज केली आणि पॉलिटिकल सायन्सच्या विषयामध्ये मला ऑप्शनल ठेवायचं होतं, म्हणून मी YCM मध्ये ऍडमिशन घेतली होती. समजा तुमचं इथे सिलेक्शन नाही झालं, तुमच्याकडे काय प्लॅन बी आहे? मॅडम, प्लॅन बी सध्या मी MPSCच्या सर्व परीक्षा देतो, कंबाईन किंवा इतर परीक्षा. आता PSI फिजिकली दिलो आहे आणि या परीक्षेमध्ये माझा चांगला स्कोर आहे, त्यामुळे सिलेक्शन व्हायची चांगली संधी आहे, शक्यता आहे. पॉल सायन्स मध्ये अरिस्टॉटल यांनी काय सांगितलं? मॅडम, अरिस्टॉटलचे मुख्यतः विचार राज्यशास्त्र, तर्कशास्त्र आणि यांच्या संबंधित होते. त्यांनी वास्तववादी राजकारणाचा जास्त अभ्यास केला होता. म्हणजे त्यांचे जे काही शिक्षक होते प्लेटो, त्यांनी त्यांचे विचार जास्त कल्पनात किंवा आयडियलिस्टिक विचार होते आणि अरिस्टॉटल यांचे विचार मॅडम जास्त वास्तववादी किंवा सायंटिफिक दृष्ट्या सायंटिफिक टेम्परामेंटकडे जास्त वळलेले होते. जॉन लॉक यांनी कोणती थिअरी दिली? जॉन लॉक यांनी मॅडम टू ट्रिटीज ऑफ गव्हर्नमेंट हे पुस्तक लिहिले होते. त्या माध्यमातून त्यांनी त्यांचे असे विचार होते की प्रत्येक व्यक्तीला समाजातील मालमत्तेचा किंवा इतर स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि त्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी समाजामध्ये करार केलेले आहेत एकमेकांसोबत आणि सरकारची स्थापना केलेली आहे आणि सरकार अंतिमतः व्यक्तीला जबाबदार असते. सेपरेशन ऑफ पॉवर सिद्धांत कोणी दिला? सेपरेशन ऑफ पॉवर सिद्धांत आहे. एक मिनिट, आठवतो मी. हो, आठवतं. वाचण्यात आलंय मॅडम, पण सध्या आठवत. रेफरन्स काय तुमचं? पहिला प्रेफरन्स DYSP आहे, दुसरा प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे, तिसरा प्रेफरन्स तहसीलदार आहे, त्यानंतर चीफ ऑफिसर आहे, त्यानंतर डेप्युटी CO जिल्हा परिषद आहे. DYSP मधली हायरार्की सांगू शकता? हो. खालून वरपर्यंत हायरार्की पोलीस शिपाई असतात, त्यानंतर पोलीस हवालदार असतात, त्यानंतर असिस्टंट PSI असतात, PSI असतात, त्यानंतर असिस्टंट PI असतात, त्यांच्यावर PI असतात, त्यांचे सिनियर DYSP असतात, त्यांचे सिनियर ॲडिशनल SP असतात, त्यांचे सिनियर SP वर DIG असतात, IG असतात, त्यानंतर DGP ॲडिशनल DGP असतात, DGP असतात. महाराष्ट्राचे DGP कोण आहेत? आता नाव लक्षात आहे मॅडम, पण रिकॉल होत नाही. शहरी पोलीस यंत्रणा आणि ग्रामीण पोलीस यंत्रणा याच्यामध्ये नक्की काय फरक असतो? कमिशनरच्या पॉवर आणि SP च्या पॉवर? कमिशनर यांच्याकडे मॅडम एक परिक्षेत्र, DYSP यांच्याकडे मॅडम एक परिक्षेत्र असते. ग्रामीण पोलीस यंत्रणा आहे, त्यांची विभागणी परिक्षेत्रामध्ये केलेली आहे आणि ACP असतात, कमिशनर असतात, यांच्याकडे जास्त मॅजिस्ट्रेट पॉवर ही असते. आजचा पेपर वाचला? हो. पेपरमध्ये महाराष्ट्र विधानसभेने जे काही डिसेंबर 2022 मध्ये लोकायुक्त विधेयक पास केले होते, म्हणजे त्यात सुधारणा केल्या होत्या 1971च्या कायद्यात, ते विधेयक विधान परिषदमध्ये मंजूर झाले होते. आणि दुसरी की महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जो काही केंद्रीय तपास पथक आले होते, त्यांनी दुष्काळ पडला आहे असे मंजूर केले आहे, त्यासाठी 2,600 करोड रुपयाची मदत तरतूद करण्यासाठी 2-3 दिवसांना अहवाल देणार आहे. तिसरी बातमी, महाराष्ट्रामधील जी काही आमदार अपात्रतेच्या संबंधी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुनावणी सुरू आहे, त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने 10 दिवस वाढीव मुदत दिलेली आहे. दुष्काळ जेव्हा जाहीर करतो आपण, तेव्हा कोणत्या कोणत्या प्रशासकीय यंत्रणेचा जनतेशी संबंध येतो? मुख्यतः मॅडम दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचनामे केले जातात, त्या महसूल यंत्रणेचा आणि ग्रामीण विकास यंत्रणेचा शेतकऱ्यांशी जास्त संबंध येतो, जनतेशी. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात वर्ष? त्यांची स्थापना वर्ष 1989च्या कायद्याने 1989 साली झाली. बोधवाक्य? बोधवाक्य सध्या आठवत नाही. कोणती गंगा घरोघरी? ज्ञानगंगा घरोघरी अशा बाबत. यशवंतराव चव्हाणांचं योगदान सांगू शकता? हो, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे तसेच
सर्वप्रथम ते बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री होते. 1956 साली जे काही स्वतंत्र महाराष्ट्र 1956 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली होती. 1960 साली त्याचे प्रथम प्रथम मुख्यमंत्री होते त्यांनी. मुख्यमंत्री असताना त्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी कायदे पास करून महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरणाची पायाभरणी केली होती. त्यासोबत सहकारी कारखाने स्थापन करण्यासाठी त्यांनी योगदान दिले होते. कोयना प्रकल्प असेल किंवा उजनी प्रकल्प असेल या सिंचन प्रकल्पालाही त्यांनी गती दिली होती. यशवंतराव चव्हाणांचा जन्मगाव. त्यांचं जन्मगाव देवराष्ट्र आहे, तासगाव, पलूस तालुक्यातील सध्या देवराष्ट्र त्यांचं जन्मगाव आहे. हमास पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट बद्दल सांगा. सर, हमास ही संघटना आणि इस्रायल हे हमास पॅलेस्टाईन हमास- हमास पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट. सर, हमास ही संघटना मुख्यतः मुस्लिम उग्रवादी संघटना आहे आणि पॅलेस्टाईन हे राज्य मधील जे काही गाझापट्टी आहे तिथे ते सध्या शासन करते. आणि पॅलेस्टाईन हे राज्य पॅलेस्टाईन या देशाचे दोन भूभाग आहेत, एक गाझापट्टी आणि वेस्ट बँक. आणि वेस्ट बँक मध्ये पॅलेस्टाईनचे जे PLO चळवळ आहे त्यांचे शासन आहे सध्या. आणि दोन्ही मुस्लिम हमास ही मुख्यतः क्रांतिकारी किंवा उग्रवादी संघटना आहे आणि PLO ही मवाळ संघटना आहे त्या बाबतीत. एरिस्टॉटल, टॉलेमी, सॉक्रेटिस ह्यांच्यामध्ये कोण कोणाचे गुरु होते सांगता येईल? सर, सॉक्रेटिक्स यांचे शिष्य प्लेटो होते. टॉलेमी यांच्याबद्दल सर माहित नाही मला. आणि प्लेटोनचे शिष्य अरिस्टॉटल होते. टोटॅलिटॅरियन स्टेट, मोनार्की आणि डेमोक्रेसी या तिन्हीपैकी सगळ्यात चांगलं कोणतं होतं? तिघांचे एक एक चांगले गुण मेरिट्स सांगा उदाहरणाचे. सर, परत सांगता का? टोटॅलिटॅरियन स्टेट, हा. मोनार्की हा. आणि डेमोक्रेसी. या सर एकाधिकारशाही, हा. हुकुमशाही आणि लोकशाही. सर, या तिन्हीपैकी मला व्यक्तिशः वाटते की डेमोक्रेसी चांगला सरकारचा प्रकार आहे. कारण येथील जनतेतून राज्यकर्ते निवडले जातात व त्यांना आपण विशेषाधिकार किंवा त्यांचे स्पेशलायझेशन करून किंवा त्यांच्यामध्ये नैतिक किंवा त्यांना शिक्षण देऊन आपण चांगल्या प्रकारचे सरकार स्थापन करू शकतो. प्रेशर ग्रुप्स हे डेमोक्रेसीचा अविभाज्य घटक आहे. हो. सगळ्यांचं म्हणणं आहे. पण आता हे प्रेशर ग्रुप्स जे आहेत हे भारतामध्ये कशा पद्धतीने काम करतात? 3 पॉझिटिव्ह उदाहरणं देता येतील? नक्कीच सर. जो काही 2020-21 दरम्यान जो कृषी संघटनेने जो काही बिलाच्या विरोधासाठी प्रेशर केंद्र सरकारवर टाकले होते, त्यानंतर केंद्र सरकारला आपली भूमिका बदलावी लागली. मुख्यतः सर कामगारविषयी जे काही प्रेशर ग्रुप आहे ते कामगारांच्या हितासाठी नक्कीच कायद्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी किंवा त्यांचे अभिप्राय मांडण्यासाठी केंद्र स्तरावर त्यांचे अभिप्राय देत असतात. त्यासोबत महाराष्ट्रातील जी काही शुगर लॉबी त्याबद्दलही सर ऊस पट्ट्यातील जे काही संघटना आहेत ते राज्य स्तरावर त्यांचे विचार मांडत असतात. समजा तुम्ही एका जिल्ह्यामध्ये DYSP म्हणून कार्यरत आहात. ओके. आणि तिथे तुम्हाला लक्षात आलं की विद्यार्थी जे आहेत हे आंदोलन करत होते आणि आता ते आंदोलन हिंसक वळण घेत आहे. ओके. तर त्या विद्यार्थ्यांना नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलाल? टप्पा बाय टप्पा सांगा. सर, सर्वप्रथम मी त्या घटनास्थळी जाऊन जे काही प्रेडिक्टिव्ह अनालिसिस करून घेईन आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याबद्दल आढावा घेईन. आणि जर जास्त हिंसक दृश्य दिसले मला तर मी माझ्या वरिष्ठांना कळवेन व एक्स्ट्रा कुमक मागवून घेईन. त्यासोबत जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सांगेन की तुम्ही शांततेच्या मार्गाने तुम्हाला आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली आहे आणि तुमची हिंसक कृत्य सुरू आहे आणि तुमच्या सर्व कृत्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे आणि त्याने बेकायदेशीर मार्गाने असे करत आहेत अशी त्यांना सूचना देईन माईकवरून. यानंतर जर अजून हिंसक होत असेल तर त्याच्या आधी सर मी आधी त्यातील जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्याशी बोलण्याचा विचार करेन. तरी पण सकारात्मक प्रतिसाद आला नाही तर मी त्यांच्यावर अश्रुधूर किंवा सौम्य लाठीचार्ज यांचा वापर करेन. आणि अजून जर हिंसक होत असेल तर मी हवेत गोळीबार करून सिच्युएशन अंडर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेन. कर्फ्यू वगैरे लावायचा प्रयत्न करा. हो, कर्फ्यू
लावण्यासाठी मी निश्चित दंडाधिकाऱ्यांना सांगेन जर परिस्थिती तशी झाली तर. बायपोलार वर्ल्ड, युनिपोलार वर्ल्ड आणि मल्टीपोलार वर्ल्ड हे काय असतं? सर दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी मुख्यतः 2 ब्लॉकमध्ये झाली होती. 2 ब्लॉक होते, एक युएसएसआर ब्लॉक आणि युएसए किंवा वेस्टर्न कंट्रीजचा ब्लॉक होता. मल्टीपोलर वर्ल्ड सर आता सध्या अस्तित्वात आहे मला असं वाटते, कारण जे काही WTO किंवा इतर व्यापारी संघटना आहेत किंवा हवामानाबद्दल जे काही परिषदा होतात आणि प्रत्येकाने विचार मांडतात, म्हणजे जे काही व्यापारी किंवा लष्करी संघटना सध्या स्थापन झाली ते मल्टीपोलर वर्ल्ड आहे. आता G20 मध्ये एक नवीन सदस्य G21 करणं कोणाला ऍड केलं, कुठल्या देशाला किंवा गटाला? सर आफ्रिकन युनियनला नवीन सदस्यत्व देण्यात आलं. भारताने ते प्रपोजल मांडले होते. आणि आफ्रिकन युनियननी जेव्हा थँक्यूचा स्पीच दिला तेव्हा त्यांनी भारताचा उल्लेख वी थँक दी सुपर पॉवर इंडिया असं केलं. मला वाटतं आपण सुपर पॉवर झालो असेल. सर त्यांनी थँक्यूच्या उद्देशाने म्हटले होते ते. मला सध्या सर असं वाटते की भारत सध्या अजून ट्रान्झिशन फेजमध्ये, अजून आपल्याला भरपूर आघाड्यांवर काम करायचंय आणि सध्या तरी सुपर पॉवर हा स्टेटस आपण म्हणू शकत नाही असं मला वाटतं. लोकसभा इलेक्शन कोण जिंकेल? जिंकेल सर सध्याचे निकाल पाहता मला असं वाटतं की BJP जिंकेल, पण त्यांचे जे काही बहुमत होते मागच्या 2019 मधील 303 जागा जिंकल्या होत्या त्यापैकी कमी बहुमत येईल असं वाटते. इंडिया आघाडीनेही तितकीच तयारी केली आणि पुढील 3 महिने समजेल सर. ओके. प्लॅन बी चं तुम्हाला मगाशी विचारलं, स्पर्धा परीक्षा रिलेटेडच सांगितलं. हो. स्पर्धा परीक्षांची आपण जर इथं आता परिस्थिती बघितली तर खूप अवघड परिस्थिती सुरू आहे सध्या. ते सोडून तुम्ही काय करा? सर मी सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्ण प्रयत्न किंवा कष्ट घेत आहे. ते जर नाही झाले माझे तर मी गावाकडे जाऊन बिझनेस टाकण्याचा विचार करत आहे. कुठला बिझनेस? सर माझे वडील सुतारकाम करतात आणि फर्निचर बद्दल जरा मला नॉलेज आहे, त्याचे दुकान टाकण्याचा विचार करतो. ओके, ठीक आहे, येऊ शकतो. थँक्यू सर, थँक्यू. मे आय कम सर? कसं वाटलं मयुरेश सर? मग बस प्रोग्रेस आहे असं वाटलं. आधी जे मॉक दिले त्यापेक्षा चांगलं झालं. ओके. हा. काय फीडबॅक होते पहिले तुम्हाला? जास्त स्पष्ट उच्चार करत नाही किंवा बोलतोय मग परत विचार करतोय असं बोलत होते आणि जर कॅज्युअलिटी वाटत होती असं सांगितलं मला. तुमचं नॉलेज खूप छान आहे. नॉलेज ठीक आहे. ऍटिट्यूड पण पॉझिटिव्ह दिसतो आणि बेस्ट काय माहिती का, तुम्ही यंग ब्लड आहात. हा. मग याचा आपल्याला पॉझिटिव्ह वापर करून घ्यायचा हा. आहे. तुम्ही कॉन्फिडेंटली बोला अजून, हा. कारण तुमच्याकडे नॉलेज आहे, कंटेंट आहे, सगळं दिसतंय. मग आपल्याला कॉन्फिडेंटली बोलायचं. जास्त तुमची हाईट जास्त आहे. हा. तुम्ही स्ट्रेट बसा आता बरोबर. हे पोस्चर ठेवा. तुम्ही पुढे झुकून असं होतं. दिसतंय आणि ते मग थोडस ऑड फील होतंय. ओके, स्ट्रेट बसायचं. ऑलरेडी तुम्ही डिवाइस काही सांगताय, मग डिसिप्लिन मॅटर्स. हो. ठीक आहे. स्टार्टिंग शूज चेंज करावं लागतील. हो. ड्रेसिंग वर शूज आपले ते जात नाही, ब्राऊन ब्लॅक शूज. ऍक्च्युली सर रूममेट घालून गेलतात, त्याचा पण इंटरव्ह्यू आहे. ओके, तुमचे ब्लॅक आहेत. हा, black. मग ठीक आहे, जुगाड केलेलं आहे. ठीक आहे. बाकीचं आणि ते थोडस प्रेशर राहणार. उत्तर छान येत आहेत, सगळं छान आहे, फक्त प्रेशर तुमच्या चेहऱ्यावर. जास्त हसत नाही म्हणून झालं ते. आता हसताय छान वाटतंय. एकदम सुंदर खूप आहे. आहे. आणि अशी पर्सनॅलिटी जर दिसली ना, हा. आणि इंटरव्ह्यूचा पहिला आवाज तुमचा छान होता. सर जसे जसे प्रश्न विचारायला लागले तुमचा आवाज खाली 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 लो व्हायला लागला. म्हणजे हा. मला पण कान देऊन ऐकावं लागत होतं नेमकी तुम्ही काय बोलताय. हा. तर आपला स्टार्टिंग पासून एंड पर्यंत, आणि बघा आजचं तरी सकाळ तिथं काय होईल, डॉक्युमेंटेशन कसं होईल काय माहिती नाही, कदाचित शेवटचा इंटरव्ह्यू होऊ शकतो हो. आपला. तेव्हा आपण फुल एनर्जीनेच आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ठीक आहे. तर ते आपण रेडी राहायचं. हा. ठीक आहे. त्या दिवसाचा टेम्परामेंट खूप मॅटर करतो. हो. ठीक आहे. आणि हे क्वेश्चन तुम्हाला ग्रिलिंग येणारच आहे. एक तर हो. YCMO मधून झालेलं आहे. हो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग सोडून इकडे आलेलं, आपलं तर बोलणं झालेलंच हो. होतं. तुम्ही छान पद्धतीने टॅकल करताय. हा. आणि काही खूप जास्त त्याच्यावर येणार नाही, पण प्रॉमिसिंग उत्तर द्या, कन्व्हिक्शन वाटलं पाहिजे. हा. का मला हे मॅडम जेव्हा प्लॅन बी चं विचारतात त्यांना आयोगाला सांगू नका मी परत PSI आणि STI ची तयारी करतोय. हा. ते इरिटेट होतात. प्लॅन बी अजून मी हे सोडून आपल्याला तुम्ही छान उत्तर दिलं की लास्ट. हा. त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट ऍड करा की सर माझी तयारी खूप सिन्सिअरली चालू आहे.
हा. क्लिअर होईलच. हा. नाही नाही झालं झालं तर बिझनेस डायरेक्टली आहे माझं प्लॅन ठीक. असं नाही. कारण तुम्ही यंग आहात हे आहेत, पण त्यांना काय का तेच ना, आपण ही शाश्वती देऊ शकत नाही. हो. आणि आयोगाचं किंवा पॅनलिस्टचं हेच आहे का मुलांनी खूप त्यांची उमेदीची वर्ष इकडे घातली नाही पाहिजे. हो. तुम्ही तर नवीन आहे. हा, म्हणजे वाघ सर ज्यांचं सर 2020 ला झाले ना, त्यांना सुद्धा विचारता एवढं वर्ष काय केलं, हो. ज्यांचं ग्रॅज्युएशन 20 ला कम्प्लीट आहे त्यांना सुद्धा विचारताय. म्हणजे त्यांना 3 वर्ष सुद्धा अपेक्षित नाही आता. हो. तर ते थोडस हे करायचं. बाकीचं व्हेरी गुड स्ट्रेट बसायचंय. शूजचं तर तुम्ही करतातच आहे. आय कॉन्टॅक्ट काय होतोय दोघांकडेच जातोय. पण मॅडमने जर विचारलं तुम्ही मला आणि मॅडमला हे करत होता पण सरांना नव्हता करत, हा. सर परत आम्ही दोघं होतो. ठीक आहे. थोडासा ग्लान्स देता आला तर द्यायचा. ठीक आहे. बाकीचं काही टेन्शन नाही. आपला इंटरव्ह्यू 29 ला. आता कुठं परत मॉक देणार आहे? हो. संकल्प सरांकडे घेऊन. हा, संकल्प सरांकडे द्या. बाकी गरज नाही तुम्हाला जास्त. आपलाच कंटेंट आणि आपले स्वतःशी बोला, रेकॉर्ड करा उत्तर. काही ग्रुप असेल तर त्यांच्यात हे करा. बाकीचं वेल अँड गुड. मी 60+ आता दिलेलं आहे. इंट्रो मध्ये पश्चिम महाराष्ट्र, हा, ते पश्चिम महाराष्ट्र. जळगाव, ठीक आहे. महाराष्ट्राचं सांग. ठीक आहे. हा, चालतं. किंवा मी डायरेक्ट सांगलीमधून येतोय, या गावातून येतोय. उगाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे नको व्हायला. हा. ठीक आहे. तुमचा एक प्लस पॉईंट हा आहे की आजपर्यंत या वेळेसच्या ह्याच्यामध्ये जवळपास 30-40 मुलांच्या पॅनलवरती मी होतो. सगळ्यांना विचारल्यानंतर हमास पॅलेस्टाईन विचारल्यानंतर त्यांनी इस्रायल पॅलेस्टाईन सांगितलं. तुम्ही पहिले विद्यार्थी आहेत ज्याला माहिती आहे की हमास आणि पॅलेस्टाईन 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा. आणि दिस इज व्हेरी गुड, व्हेरी इम्प्रेसिव्ह. पण ते त्या पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे. हा. पहिल्यांदा मला पण सुचलं नव्हतं. मला वाटलं इस्रायल पॅलेस्टाईनच असं. हा, पण ते आता लक्ष देऊ नका. हे हो. मुद्दाम फिरवून विचारतात. हो. हो. Right. बाकी अरिस्टॉटल टोलेमी खूप छान केलं. बायपोलर, युनिपोलर, मल्टीपोलर, युनिपोलर. हो. कारण 89 पासून आतापर्यंत हा. 2010 पर्यंत युनिपोलर. युनिपोलर. त्याच्यानंतर मग मल्टीपोलर कडे वाटचाल सुरू झाली. ठीक आहे. है की नाही? आणि दुसरी गोष्ट, आफ्रिकावाले म्हणतात सुपर पॉवर, तर म्हणतात होऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे. आणि आपण पण असतो असं की हा. सर आपली वाटचाल सुपर पॉवर बनण्याकडे आहे. हो. आणि आपले 2-4 पॅरामीटर दिसतंय. दिसतंय. इकॉनॉमीमध्ये जगामध्ये पहिले 5 पोहोचलो. ठीक आहे. जे काय असेल ते ठीक. असं सांगत चालायचं. पॉझिटिव्ह सांगतो तुम्ही. मला कास्ट सिस्टीमवर विचारलं होतं म्हणे आपण 2070 पर्यंत कास्ट सिस्टीम काढून टाकू शकतो. तुम्हाला काय वाटतं? म्हटलं सर मी त्याबाबत अजूनही पॉझिटिव्ह की आपण 2047 लाच कदाचित कास्ट सिस्टीम काढून टाकू. ते एक उत्तर थोडी. हा. पॉझिटिव्ह आपलं डायरेक्शन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपलं दिसलं पाहिजे. ह्याच्यामध्ये समजा असं विचारलंय की ते म्हणतात सुपर पॉवर, हरकत नाही. 77 जणांना झालं कन्व्हिन्स. हा. फक्त थोडेसेच राहिले. 140 जणांना कन्व्हिन्स होणं बाकी आहे. असं ठीक आहे. सांगायचं. ठीक आहे. ओके. आणि त्याच्यात बोलायला छान आहे. हा. आता तुम्ही जर ते सांगितलं असतं कदाचित सरांनी विचारलं असतं कुठल्या पॅरामीटरवर, तुम्हाला खूप खूप बोलायला लीड केलंय. हो. ठीक आहे. G20चं आता आपल्याकडे उदाहरण आहे. आपण वसुदैव कुटुंबकम, सर्वधर्म समभाव ही परत फिलॉसॉफी जगाला दाखवतोय. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर इकॉनॉमीमध्ये आपण पुढे Cultural economy. पर्स्पेक्टिव्ह आपल्याला आणि पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंट कडून वेगळे उत्तर अपेक्षित आहेत त्यांना. हा. मग तुम्हाला म्हणजे की सर आमचं तेच बोलणं चालू होतं की काही पॉलिटिकल अजून कॉन्सेप्ट जर तुम्हाला सांगता आले, कुठली थिअरी तुम्हाला तिथं मांडता आली हा. तर हे करायचं. आता हे अरिस्टॉटल, प्लेटोचं हे बेसिक आहे. सरांनी जे क्वेश्चन विचारले त्याची हा. थोडीशी तयारी मग परत करून ठेवायची ठीक. आपण. ठीक आहे. पॉलिटिशियन विचारलं जाईल, त्यांचं क्रिटिकल अनालिसिस केलं जाऊ शकतं. हो. ठीक आहे. तर ते पण करून ठेवायचं. डीजीपी यांचं नाव आलं नाही तर ते महत्वाचे जे हा. पोलीस अधिकारी त्यांचे नाव माहिती पाहिजे. एकदम सुचत नाही ते. रजनीश तुमचं सेठ. कसं आहे, कंटेंट खूप चांगलं छान आहे. हा. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जर काही करता आलं तर करा. म्हणजे थोडं बोलण्याची काय प्रॅक्टिस करता येईल? वगैरे करा. बोलण्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे आरशात बघून हा. हे किती छान आहे. आता ऑलरेडी तुम्ही खूप चांगले आहेत कारण की 98 ची असून इंटरव्ह्यू स्कोर किती व्हायचा? 462. पोस्ट फिक्स आहे. क्लास Post पोस्ट fix फिक्स आहे. आहे. जे ऑलरेडी आतापर्यंत सगळ्यात यंगेस्ट तुम्ही. सुद्धा असताना स्वतःला सेल्फ पॅम्परिंग करता आली पाहिजे. हा. फक्त कॉन्फिडन्स फक्त कॉन्फिडन्स मागच्या वेळी कमी आलते इंटरव्ह्यूला, त्यामुळे पण मागच्या वेळी माझी तयारी पण जास्त नव्हती. हा ठीक आहे. यावेळेस तुमचा कंटेंट एकदम भारी आहे. तुम्हाला सगळा कंटेंट येतोय व्यवस्थित. हा. त्याची काही एवढी वरी करू नका. आणि बाकी फक्त हातवाऱ्याच्या वेळेस मला वाटलं थोडं ठरवून करत होते हातवारे, म्हणजे विसरला नाही मग. एका ठिकाणी सांगितलं की तू जास्त हातवारे करतोय म्हणून मी तेवढंच कॉन्शियस करायचं. थोडं हा. ते वाटले. बाकी छान आहे सगळं. तुमच्या बाबतीमध्ये मार्क वाईज बघायला गेलं तर केस अशी आहे की तुम्ही सिलेक्ट होणार की नाही हा प्रश्न नाही. होणारच आहे. तुम्हाला फक्त आता रँक हा. इम्प्रूव्ह करण्यासाठी मुलाखत द्यायची. That's it. आणि आता आम्ही ट्रेनिंग घेते तर तिथं असे काही कॅन्डिडेट्स आहे ज्यांना मेन्सला असे एक्सेप्शनली वेल मार्क्स होते, फक्त इंटरव्ह्यू क्लास 2 ला आले. हा. आपल्याला आजच तुम्हाला आम्ही 60+ देतो म्हणजे तुम्ही क्लास 1 आहे, पण हे जर 70+ जर झाले तर कदाचित तुम्हाला जी Divine पहिली secret होते. पोस्ट जी पाहिजे ती मिळेल. हो.
आपल्याला इथंच संपवायची जर्नी. प्लॅन बीचा आपल्याला विचारच करायचा नाही परत. ठीक आहे. तर हे छान एकदम. आणि पॅनल मार्क्स पण विचारताय, वाघ सर मार्क्स विचारताय, Lead वगैरे लीड विचारताय. किती विचारताय. ठीक आहे, छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं प्रॉमिसिंग आहे. आणि तुम्ही जे कॉन्फिडन्स म्हटलं ना, हा. आता तुम्ही आमच्याशी बोलता तेव्हा कॉन्फिडन्स दिसतोय. बोलताना आपल्याला हे करायचं. स्माईल ठेवायची. हा. बरेच फिमेल कॅन्डिडेट आले त्यांना आम्ही स्माईल खूप छान आहे, सो असं हा. वाटतं की रिलॅक्स समज. Right. हा मुलाखतीला जाल ना तुम्ही, हा. त्या आतमध्ये गेले गेले स्वतःला एकच वाटलं, माझं तर असं असंच म्हणाले तर मला, मी असंही निवडलं हा. मग छान गप्पा छान मारून गप्पा येतो मारून त्या. यायचं. आणि असं सगळ्या वाटतं- पॉझिटिव्ह गोष्टी ना, हा. लूज करायला काही नाहीये. तो बाकीच्यांना जो प्रश्न पडतो एवढे वर्ष काय केले तो आपल्याला नाहीये, हा. तो काही प्रॉब्लेमच नाही. आणि content पण चांगलं आहे. कंटेंट तर ठरवून आणतो. सगळ्या गोष्टी तुमच्या फेवर फेवर मध्ये. हा. सो बी व्हेरी कॉन्फिडंट. ठीक. छान आनंदाने जाते ते, घेऊ नका बिलकुल. आरशात बघायचं आणि उत्तरांचे बोलून बघायचं. तशी प्रॅक्टिस करतो मग. गेल्या वेळेस त्यांनी जे काही कमी मार्क दिले असतील ना, ते त्यांची मिस्टेक. हा. तुमचं दरवेळेस तसं नसतं. मागचं सोडून द्या, मागचा तर विचारच नाही करायचा. हा. आता आपल्याला हे बघायचंय आणि बेस्ट करायचंय. 60+ आज आहात, मग तुम्ही टार्गेट 70+ करायचे. ठीक आहे. ठीक आहे. सर तो क्वेश्चन होता की तुम्ही पॉलिटिकल सायन्स किंवा BA ला काय घेतला. मला एक मॉकला विचारले की मी तुमच्याबरोबर डिस्कस पण केलतो की तुम्हाला एवढे चांगले मार्क होते डिप्लोमाला पण, तुम्ही BTech करून महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस किंवा अजून IAS पण परीक्षा देता आले. तुम्ही प्रशासनात यायचे होते तर मग तो पण मार्ग होता की सेवाच द्यायची होती. तर त्याला काय सांगता येईल? या परीक्षांकडे माझा जास्त कल होता. राज्य त्याच्याकडे माझा जास्त कल होता. किंवा आता तुमचा प्रेफरन्स डिवाइस ते सांगा ना. हा. वर्दी. मला युनिफॉर्म सर्व्हिसेस युनिफॉर्म सर्व्हिस जास्त जास्त आवडतं. होतं. मला ते पहिल्यापासून वाटत युनिफॉर्म होतं. सर्व्हिसेस. त्याचं तुम्ही ज्या एरियाला बिलॉंग करता, सांगलीला बिलॉंग करता, हा. सांगलीच्या परिसरामध्ये आमच्याकडे तर अशी गावं पण आहेत सर, ज्यांनी अख्खं घरातलं, प्रत्येक घरातला एक एक मुलगा आर्मी नाही तर पोलीस पोलीस. जातो. Right. So, ते पण मला खूप ग्लोरिफाईड वाटतं. Yes. आणि समजा ते म्हणाले की मग तिकडे UPSC मध्ये IPS पण आहे, प्रयत्न करतात. त्यांना सांगायचं की सर, म्हणूनच मी प्रशासनाचा एक काहीतरी पद घेऊन आई वडिलांना हातभार लावावा या दृष्टीने ह्या परीक्षा दिल्या. ह्या झाल्यानंतर मी वरच्या पदांसाठी नक्की मन लावून प्रयत्न करेल. आणि ते पॉझिटिव्हली घेतात. हा. पुढचा आपण विचार आपण तो करतोय. हो. ठीक आहे. किंवा मग सरांनी सांगितलं की खूप छान आहे, तिकडचं तुम्ही सांगू शकता. हा. किंवा एखादा पोलीस अधिकारी ज्याने तुम्ही प्रभावित झाला, हा, असं मी तेव्हा उदाहरण हे देऊ करत होतो, हा, असं तुम्ही काही उदाहरण सांगू शकता. ठीक Okay. युनिफॉर्म सर्व्हिसेस सांगता येईल. ते सांगू. ते बेस्ट आहे. तुमचा तुम्हाला तो बालपण आहे. background आहे ना, हा. कोल्हापूरमध्ये अशी तिकडं गावं आहे. आहेत, जी डायरेक्टली म्हणजे डेडिकेटेड मुलं पूर्ण गावच्या गाव तिथे आर्मीमध्ये नाही तर पोलीस Yes. कोणी ना कोणी असतंच. हो. असं आहे. ते तुम्ही सांगू शकता. ठीक. ठीक आहे. तुमच्या तिकडचे पॉलिटिक्स विचारले जाऊ हा. शकता. ट्रान्सक्रिप्टचे प्रश्न सगळे चांगले आहेत. सगळे चांगले हो. करायचे. इलेक्ट्रिकलचे केलते मी जास्त. आणि हो, इलेक्ट्रिकलचं काही विचारच नाही. माझं होतं इलेक्ट्रिकलच्या हा. ते काय होणार आहे ना, तिथं 90% इंजिनियर्स राहणार. हो. तुम्ही पॉलिटिकल सायन्स दिसले आम्हाला सकाळपासून, आम्हाला भारी वाटलं. बरं वाटलं. आता काहीतरी आपल्याला जास्त हे, आणि छान दिले उत्तर तुम्ही. हा. मग तिथे पण कदाचित तेच आहे. वाघ सर तर कंटाळा येतात अक्षरशः, काय इंजिनियर हो तुम्ही, तर सीटच वेस्ट करताय. हो असं बोलतो. हा. जातील तिकडे पण, ते पण तयार ठेवायचे, पॉलिटिकल सायन्सचे पण तयार ठेवायचे. आणि बेसिक क्वेश्चन आहे पॉलिटिक्सला, पॉलिटिकल सायन्स म्हणावं का, हा. या अशा छोट्या छोट्या गोष्टी पण करायच्या. तुमच्या प्रोफाईलवर काम, आणि बेसिक जे तुम्ही कंटेंट आतापर्यंत काढले त्याचं रिव्हिजन करा. ठीक आहे. ठीक आहे. स्वतःचे उत्तर रेकॉर्ड करायचे काही असलं तर मला पाठवा. ठीक आहे. मी व्हॉट्सअप करतो. Yes. व्हिडिओ बघायचा. आता व्हिडिओ बघा. ठीक. चलो. All the त्या best. व्हिडिओला एकदा ऑडिओ बंद करून बघायचं, हा. म्हणजे थोडं बॉडी लँग्वेज लक्ष देते. आणि ओके. एकदा डोळे बंद करून फक्त Audio. आवाजातला काही प्रॉब्लेम तो येईल. ठीक. ऑल दी बेस्ट. चलो. म्हणजे कॉन्फिडन्स तेवढा, आणि जास्त करून रेकॉर्डिंग करतो आता. येस. Yes, आणि yes. स्वतः उत्तर आवाज जास्त पण थोडा वाढवता. स्पष्ट उच्चार येतात. येस. आता येत आहे. कॉन्फिडन्स लो असण्याचं तुमच्याकडे कुठलंच कारण नाही. हा. तुम्ही स्वतःला ओळखून ठेवू नका फक्त. पाहिजे. हा. सगळ्यात भारी मी आहे, असं ते idea तर होणारच आहे. हा. हे तुमच्याकडे तिथेही पण त्या दिवशीच सांगतो की तिथं इंटरव्ह्यू जेव्हा तुम्ही जाशाल, आता तुमचं सेकंडच आहे इंटरव्ह्यूची वेळ, पण तिथं तुमच्यावर पोस्ट होल्डर्स असणार आहे. हो. तिथं काही लोक दिग्गज असणारे, 4-4 वेळा इंटरव्ह्यू दिलेले, हा. ते तिथं चर्चा करत असतात की हे पॅनल तर असतं, ते पॅनल. आपल्या काय डोक्यात ताण काही घ्यायचं घ्यायचं नाही. काहीच घ्यायचं. कारण तुम्ही म्हणजे बाय पॅरामीटर्स वन ऑफ दी मोस्ट इम्प्रेसिव्ह. मोस्ट इम्प्रेस. कारण एकदम यंग आहात, ओके, चांगल्या म्हणजे काय म्हणतात त्याला, कंटेंट वेगळ्या बॅकग्राऊंडून आलेला आहात, पॉलिटिकल सायन्स वगैरे आहे, ओके. सो तो पण भाग खूप मॅटर करतो, तर तुमच्या प्लस मध्ये जाणार.
ठीक आहे. हे स्वतः कॉन्फिडन्स वाढतो. आतापर्यंत किती एक्झाम दिल्या ते पण विचारत तर उलट सांगता येईल की पहिल्या याच्यात पण इंटरव्ह्यूला गेलो दुसऱ्या याच्यात आणि आतापर्यंत प्लॅन बी विचारताना पहिला तेच सांगू का, म्हणजे गावाकडे जाऊन म्हणजे जर झाले नाही तर पूर्ण सर, प्रयत्न पहिल्यांदा करायचे. सरांनी जे वाक्य सांगितलं ते महत्वाचं हा. आहे. मी सर इतरही ना स्पर्धा परीक्षा देतोय, हा. पण जर याच्यातूनही माझी जर निवड झालीच नाही, ह्यावेळी वर्षी पण मला चांगले मार्क्स आहे मुख्यला. हा. मला मुलाखतीला जर चांगले मार्क्स आले तर मला पोस्ट मिळेलच, पण जर झालंच नाही तर माझं, तर मग माझा हा असा प्लॅन बी आहे. ठीक आहे. घरचा व्यवसाय तुम्ही सांगू शकता, घरचा व्यवसाय आहे फर्निचर, त्याचं पण थोडंसं करून ठेवा. हा. डायरेक्ट विचारलं जातं वडील काय करतात, हा. त्याच्यावर जाऊ शकतो. आणि डायरेक्ट आता तुम्ही सांगितलं सुतार आहे डायरेक्ट गुड क्वालिटी, हा. कसला गोड, कसला गोड, प्लायवूड चांगला का फोम चांगला का काय, सगळं विचार ठीक. ते सोपे सोपे मुद्दे असतात ते. हा. हे बेसिक आहे. हा टेबल कशाचा बनलाय, हो. मला लगेच तिथं समोर विचारला जाऊ शकतो. हो. छोट्या छोट्या गोष्टी करायची, आपल्या प्रोफाईलवर स्ट्रॉंग राहायचं. ठीक आहे, Thank you. चलो ऑल द बेस्ट. थँक्यू. घ्यायचा ब्रेक. मी नसते का होते का